प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो. कसे आहात सगळे? छान आहात ना? हे ठिकाण कसं आहे? सुंदर आणि मनमोहक आहे ना? होय, लंडन शहरात असलेला हा एक मोठा बाग आहे. ती बाग खूपच सुंदर आहे, मनमोहक आहे. त्या बागेच्या एका भागात उभा राहूनच मी तुमच्याशी बोलत आहे. इथे पाहिलं तर लाखो लोक, पर्यटक सतत येतच असतात हे सुंदर शहर पाहण्यासाठी. तुम्हालाही कधी संधी मिळाली तर नक्की या आणि ही सर्व ठिकाण पहा. खास गोष्ट म्हणजे एकेकाळी या इंग्लंड देशाने जगातील बहुतेक भागावर आपली सत्ता गाजवली होती. पण आज आपण स्पष्टपणे पाहू शकतो की त्या वैभवाचा आणि सामर्थ्याचा बराचसा भाग इंग्लंडने गमावला आहे. कारण काय माहितीये का? त्या काळात या देशाने येशूला प्रथम स्थान दिलं होतं. येशूचं गौरव केलं होतं. इथून मिशनरी जगभरातील सर्व देशांमध्ये गेले आणि सुवार्ता सांगून येशूचं नाव प्रसिद्ध उंचावलं. जेव्हा लोकांनी प्रभूला विसरलं आणि त्याच्यापासून दूर गेले, तेव्हापासून या देशाचं गौरव, आशीर्वाद आणि उन्नती सगळं हरवलं. आजही आपण थेटपणे पाहू शकतो की हा देश किती संकटांना सामोरे जातोय. तुमचं जीवन येशू सोबत असेल तरच खरा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन माझी क्षमता, माझी ताकद, मी करू शकतो असं करत करत हळूहळू आपण आशीर्वाद गमावत जातो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा देशच आहे. पण पुन्हा एकदा हा देश परमेश्वरासाठी उभा राहावा अशी बदलाची प्रक्रिया आता आपण पाहू शकतो. ठीक आहे, या दिवशी परमेश्वर तुम्हाला कोणता वचन सांगतोय माहिती आहे का? यशाया 54 अध्याय 15 वचन. परमेश्वर म्हणतो, जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील ते तुम्हाला शरण जातील. माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्या विरुद्ध एक गट एकत्र झाला आहे. ते तुझ्या घरात असू शकतात, ज्या ठिकाणी तू काम करतोस, ज्या ठिकाणी व्यवसाय करतोस किंवा जिथे राहतोस, अगदी तुझ्या चर्चमध्ये असू शकतात. तुझ्या विरुद्ध एक गट एकत्र येतोय, एकत्र बोलतोय, योजना आखतोय. ते तुम्हाला अडवायला, तुम्हाला नष्ट करायला, तुम्हाला नाहीसे करायला वेगवेगळ्या प्रकारे लढा देत आहेत. या काही वाईट, मत्सराने भरलेल्या लोकांच्या गटाकडे पाहताना तुम्ही कदाचित घाबरत असाल. पण परमेश्वर म्हणतो, जे तुझ्या विरुद्ध एकत्र येतात तेच तुझ्या बाजूने येतील. ते नष्ट होतील किंवा नाहीसे होतील असं नाही, पण परमेश्वर कसा उलट करतो बघा. तेच लोक तुझ्या बाजूने येतील. ते तुला संरक्षण, साथ आणि आधार देण्यासाठी येतील. हे किती मोठा आशीर्वाद आहे ना. मी एका शहरात सेवेसाठी गेलो होतो. तिथे एक सेवक मंडळी चालवत होता. त्याची मंडळी चांगली वाढत होती. त्या गावात एक भाऊ होता. तो थोडा सावकार होता. तो प्रभूच्या सेवकाला सर्व प्रकारे मदत करतो. सेवकाकडे येऊन काय करावं, हे करावं का, आर्थिक बाबतीत मदत करतो, लोकांच्या कामात मदत करतो. त्या सेवकासाठी तो एक मजबूत आधार आहे हे मी स्वतः पाहू शकलो. मी त्यांना विचारलं, तो तुमच्या सेवेसाठी आधार नाही का, आशीर्वाद नाही का? तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का? भाऊ, काही काळापूर्वी माझा विरोध करणारा, माझ्याशी शत्रुत्व करणारा हाच व्यक्ती होता. ते एका धार्मिक कट्टर संघटनेशी संबंधित होते, म्हणूनच त्यांनी माझ्याशी वैर धरलं. त्यांनी एक गट गोळा करून माझ्या विरोधात, सेवकाच्या विरोधात भांडण केलं, लढा दिला, धमकावलं. माझ्या विरोधात त्यांनी काय काय बोललं, काय काय केलं, अनेक प्रकारे अडथळे निर्माण केले. तोच माणूस आज माझ्या बाजूने उभा राहून, मला साथ देऊन सगळं काही करणाऱ्या कामगारासारखा वागत आहे. हे कसं झालं असं मी विचारलं तर प्रभूने त्याला भेट दिली. प्रभूने त्याला बदललं. ज्यांनी माझ्या विरोधात उठून वाईट केलं, तोच आज माझ्या बाजूने उभा राहून सर्व मदती करत आहे. हेच येशूने केलेलं चमत्कार आहे असं त्यांनी सांगितलं. हाच या वचनाचा अर्थ. जे तुझ्या विरोधात एकत्र येतात तेच तुझ्या बाजूने येतील, तुझ्या साथीदार होतील, तुझ्या पाठीराख्या होतील, तुझी मदत करतील. फ्रेंड्स, का तुम्हाला असं वाटतं का की हे वचन पूर्ण होईल? प्रभू म्हणतात, माझ्या मुला, माझ्या मुली, घाबरू नकोस. जे तुझ्या विरोधात उठतात, तुझ्या विरुद्ध कट रचतात,
तुला नष्ट करायचं, खाली पाडायचं असं ठरवतात, तेच लोक तुझ्या बाजूने वळतील, तुझ्या पाठीराख्या होतील. हे सर्व परमेश्वरामुळे घडेल. प्रभूच ते करतील, आजच करतील, तुमच्यासाठी करतील. तुम्ही विश्वास ठेवता का? कारण क्रूसावर आपले प्राण दिलेल्या प्रभूने आपल्या शत्रूंना आपले मित्र बनवून देईल. तुमच्या आयुष्यात हे घडेल, विश्वास ठेवा. असंच प्रार्थना करा, प्रभू हे वचन माझ्यासाठी आहे, मी त्यावर विश्वास ठेवतो. जे लोक माझ्या विरुद्ध वागत आहे त्यांना तू माझ्यासाठी मदतीचे कारण बनवणार आहेस. हे वचन पूर्ण होणार आहे, मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.